अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला बाहेरची बाधा करणे, बाहेरची बाधा, बाहेरचा त्रास असेल, कोणी खाऊ घातला असेल, खूप जण म्हणतात देव बांधणी करणं, लग्न बांधणी, देव बांधणी, अशा काही खूप गोष्टी या. पण ह्या अंधश्रद्धेमध्ये खूप जण अडकतात. खूप जणांचे लाखो रुपये जातात. या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, सगळं असंच करतात. मग ह्या बाधा करणी ह्या गोष्टी खरं असता का? आणि 1 रुपया पण खर्च न करता सगळ्या बाधा निघू शकतात. खूप जणांना छातीमध्ये धडधड होणं, मन घाबरणं, काही करावं असं न वाटणं, ह्या गोष्टी आहे. मग खरंच बाधा असते का? आणि बाधा काढण्यासाठी खूप जणांचे मला फोन आले, मेसेज आले की बाधा काढण्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले पण बाधा निघत नाही. त्याच्याबद्दल आज आपण पूर्ण माहिती सांगणार आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. हे अंधश्रद्धा आपण पसरवत नाहीये, लोकांच्या मनातील भीती आपण दूर करतोय. जसं व्यंकटेश स्तोत्र रात्री 12 वाजता वाजल्यानंतर साप येतो, खिडक्या वाजता कोणी येतं, हा भ्रम आहे. गुरुचरित्र पारायण पण खूप जणांच्या मनात भीती असते, असं केलं की असं होतं, असं केलं की तसं होतं. तसंच ह्या बाधा, करणी बाधा, बाहेरची बाधा, देव बांधणी हे खरं असतं का? सगळ्यात पहिले बाधा, हे बघा कसं असतं, मानसिक संतुलन बदलून जातं. काय होतं, एखादा चांगला व्यक्ती असतो, चांगलं त्याचं दिनमान सगळ्या गोष्टी सुरू असतात, पण तो अचानक तो जेवण बंद करतो, अचानक रागराग करतो, अचानक चिडचिड करतो, मन स्थिर राहत नाही, मनामध्ये भीती वाटणं, झोपून राहणं, काही वेगळ्या गोष्टी करणं, आणि कोणी अंगामध्ये येऊन मग बोलणं, असं होत असतं. हे लगेच नाही होत, काही काळानंतर होतं. मग खूप जण म्हणतात मग कोणी करणी केली, काय केली. ह्या गोष्टी ना कसं असतो, जसं देव असतो तसं दानव पण आहे, ह्या अशा गोष्टी असतात. पण ह्या गोष्टी जास्त काळासाठी नसतात, हे लक्षात ठेवा. कधी आपण सात्विक आहोत, दैविक भक्ती करतो, त्याच्यामुळे अशा भोंदू बाबा बुवाच्या नादी लागू नका. स्पष्ट मत आहे माझं. विनाकारण पैसे घालू नका. मग हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, या अंगठ्या घाला, हे घाला, काही नाही. ज्यांना अशा त्रास असेल ना, त्यांना सगळ्यात पहिले दवाखान्यात न्यायला पाहिजे, हे माझं मत आहे. डॉक्टरकडे घेऊन जायचं. काही काही लोक असे मन सुन्न होऊन जातात, जेवण करत नाही, काही नाही, त्यांच्या कशात लक्ष नसतं, काही नसतं. मग खूप जण म्हणतात याला बाधा आहे, बाहेरचं खाल्लं, बाहेरची गोष्टी झालं, आपल्या मनात डोक्यात बसून जातो. हे केल्यानंतर दुसरी गोष्ट जी असते ते खूप जण म्हणतात खाण्यातून केलं. खाण्यातून काही गोष्टी केला असेल त्रास होतो, पण त्याला बाहेर कसं काढायचं, त्याच्यामध्ये खूप लोक लाखो पैसे खर्च करतात. 1000, 2000, 50,000, लाखोनी, फरक पडत नाही. मग तुम्हाला 1 रुपया पण खर्च न करता तुमची कोणतीही बाधा असू द्या, कोणतीही असू द्या, बाधा करणी बाधा काही असेल, कोणाला कोणतीही असेल, कोणाला छातीत दरदर होणं, मन घाबरणं, ह्या गोष्टी असेल ना, तुम्हाला 1 रुपयाचा पण खर्च नाहीये, काहीच नाही. हे घ्या, ते घ्या, काहीच घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त त्या व्यक्तीला काही न सांगता डायरेक्ट गाणगापूरमध्ये घेऊन जायचं. गाणगापूर, मग तुम्ही म्हणणार प्रति गाणगापूर सगळे अटक झाले, आता हे बाबा बिबा सगळ्याच बंद झालं आता. नाही तर असं खूप जण म्हणतात दत्त महाराजांना आदेश करता की याला शासन कराय, असं काही नसतं. महाराजांना कंट्रोल करण्याचा कोणाच्या बापात धमक नाही, लक्षात ठेवा. म्हणून या बाबा बुवाच्या नादी लागून नका. तुम्ही गुरुचरित्र वाचा. एका व्यक्तीला ब्रह्मराक्षस झाला होता. ब्रह्मराक्षस म्हणजे काय, एक ब्राह्मण असतो, त्याला मारून टाकता, मारून टाकल्यानंतर तो ब्रह्मराक्षस होतो. ब्रह्मराक्षस झाल्यानंतर त्याला मुक्ती भेटत नाही. तो एका गरोदर स्त्री असते एक, तिला तिचे जे पोटामध्येच तिचे बाळ आहे, 1, 2, 3, 4, 5 असे भरपूर बाळ वारले, त्यांना बाळच राहत नव्हतं. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, बाळ राहत नव्हतं. मग ते नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे आले. महाराज म्हटले, महाराज आम्हाला बाळच राहत नाही. तुम्ही ब्राह्मणाचं
ब्राह्मणाला म्हणजे त्रास दिला किंवा ब्राह्मणाला वध केला, ब्राह्मणाचे पैसे तुम्ही घेतले, त्याच्यामुळे हा तुम्हाला त्रास आहे, असं हे नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं. ब्राह्मणाला लुबाडलं किंवा ब्राह्मणाला त्रास दिला, ब्राह्मणाला काही वाईट बोलले, या गोष्टीमुळे तुम्हाला असा त्रास आहे, तुम्हाला ती पुढची संतान होतच नाही. महाराजांनी काही सेवा सांगितली, प्रदक्षिणा करू आले, आणि जो ब्रह्मराक्षस जो झाला होता तो आला, तिला परत बाळ राहिलं. महाराज म्हटले त्या बाळाला धक्का लागणार नाही झाला. त्यांनी संगमाच्या पाण्यावर स्नान केलं, ते ब्रह्मराक्षसचं जे सगळं आहे ते सगळं निघून गेलं. हीच गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही गुरुचरित्र वाचा. तुम्हाला कोणत्याही बाबा बुवा कोणाकडे जायचं नाही. आता तुम्ही जे म्हणणार नाही करणी बाधा हे जे काही खरं असतं काय खोटं असतं काय, बघा याच्या मागे जास्त लागायचं नाही. तुम्ही जर हे काली जादू किंवा म्हणा अघोरी अशा गोष्टीच्या नादी जर लागले तर तुमचं आयुष्य संपून जाईल. लक्षात ठेवा. अघोरी गोष्टीच्या नादी लागू नका. सात्विक भक्ती करा, नामस्मरण करा. नामस्मरण जर केलं तुम्ही कोणाचंही करा. खूप जण म्हणतात नामस्मरण कोणाचं करायचं, तुमच्या गुरूंचं करावं, तुमच्या देवाचं करा, तुम्हाला जे आवडतं ते. काही काहींना देवी आवडत असेल तर जगदंब, दत्त महाराज आवडत असेल तर श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त दत्त दत्त, स्वामी समर्थ महाराज आवडत असेल तर श्री स्वामी समर्थ, महादेव आवडत असेल तर ओम नमः शिवाय, हर हर महादेव, काल भैरवाय नमः. ज्या देवाचं किंवा देवीचं कोणतंही नामस्मरण करा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. विनाकारण पैसे घालणं बंद करा. आणि अशी ही बाधा बिदा आहे ना, ही एकाच ठिकाणी निघते, ती फक्त गाणगापूर. कोणत्याही बाबा बुवाकडे असं काहीच नाही. काही जणांचं मी असं बघितलं, त्यांच्या अंगात आलं, ते अंगात आलंय आमच्या, ठीक आहे आलं तर आलं. खूप जण संध्याकाळच्या वेळेस घरी येत असतं माझ्या विचारण्यासाठी काही. मग आपण एखादा असं कोणी असं अंगात आलं ना, मी बघतो पहिले खरं आलं का खोटं आलं. काही जण असं म्हणतात आमच्या अंगात आलं. आपण जर गोमित्र टाकलं तर ते राहतच नाही, ते राहतच नाही. असे खूप आहे. गोमित्र अंगावर टाकलं तर त्या अशा व्यक्ती राहतच नाही. खूप जण म्हणतात मग अंगामध्ये आमचे 5-5 जण आले, 10-10 जण आले, अशा अंगात यायला काही नसतं. आणि ह्या गोष्टीचा जास्त बहु करायचा नाही. अशा गोष्टींना जास्त मनावर घ्यायचं नाही. आपण जे विचार करतो ना तेच होतं. म्हणून तुम्हाला जर अशा गोष्टी वाटत असेल ना, तुम्ही सरळ गाणगापूर इथे जावं. गाणगापूरला जायचं, तुम्हाला 1 रुपयाचा खर्च नाही. त्याच्या अगोदर साधी सोपी सेवा मी आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिले आपलं जे घर असतं, कोणतंही घर खराब नसतं. खूप जण काय म्हणतात तुमचं घर खराब आहे, तुमच्या घरात बाधा आहे, तुमच्या घरात वाईट आहे, मग घर सोडा. असं काही नसतं. कधीही कोणतंही घर खराब नसतं. लक्षात ठेवा. घर असतं. काही लोक असे आहे त्यांना घर नाही राहिला, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, रोज महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असावं. रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा. रामरक्षा स्तोत्र रोज तांब्यामध्ये पाणी घ्यायचं. रामरक्षा स्तोत्र, मारुती स्तोत्र, कालभैरवाष्टक, या 3 गोष्टी जर तुम्ही म्हटल्या ना आणि तसं पाणी जर पिलं, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही लागणार. केसालाही धक्का लागणार नाही तुमच्या. आपला जो व्यक्ती कुलदेवतेचा मान सन्मान कंटिन्यू करत असेल, पितरांची सेवा करत असेल ना, त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही. खूप जण म्हणतात मग आम्हाला खाऊ घातलेलं कसं काढायचं बाहेर. खाऊ घातलेलं बाहेर काढण्यासाठी साधा आणि सोपा उपाय, फक्त रामरक्षाचं पाणी प्यायचं. रोज सलग 40 दिवस करावं. जे खाऊ घातलेलं ते सगळं बाहेर निघून जातं. काहीच नाही, 1 रुपया खर्च नाही तुम्हाला. रामरक्षा स्तोत्र पूर्ण वाचायचं, त्याचं पाणी प्यायचं. आणि गुरुचरित्र पारायण आहे, 3 गुरुचरित्र पारायण असेल, 1 नवनाथ पारायण असेल, ते आपल्या घरी करावं. साधी सोपी सभा, 1 रुपया खर्च नाही तुम्हाला. कोणत्याही बाबा बुवाकडे जायची गरज नाही. तुम्हाला कोणतीही बाधा असू द्या, करणी असू द्या, कवटाळ काही असू द्या, हे आपल्या मनात भ्रम असतो. हे लक्षात ठेवा. लोक भीती घालतात. भीतीपासून दूर व्हा. काही नाही. जिथं दत्त महाराज आहे, स्मरण मात्र दत्त महाराजांचं स्मरण जर केलं ना आपण, अंगावर शहारे येतात. किती बाधा असू द्या, भूत पिशाच काहीच आपल्या जवळ येऊ शकत नाही. ही दत्त महाराजांची लीला आहे. गाणगापूरमध्ये बघा, दुपारी 12 वाजता आरती चालू होते. ज्यांच्या अंगात येतं ते म्हणतात दत्ता आम्हाला मुक्ती द्या, दत्ता आम्हाला मुक्ती द्या. ही ताकद आहे दत्त महाराजांची. आणि दत्त महाराजांना ओळखा. आपण काय करतो, दत्त महाराजांना ओळखतच नाही. आपण इकडे भटकत असतो. हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, कोणी काय सांगतात ते घ्या. हे घेण्यामध्येच आपलं आयुष्य चाललं आता. म्हणून या यंत्रातंत्राच्या नादी लागू नका.
कोणत्या बाबा बुवाच्या नादी लागू नका. तुम्ही सरळ गाणगापूरमध्ये जा. गाणगापूर तिथं जायचं, स्नान करायचं, 12 वाजता आरती करायची, संगम स्नान करून भस्म लावा, कपाळी भस्म, दोन्ही हाताला, छातीला, पोटाला भस्म लावायचं आणि छानपैकी सेवा करायची महाराजांची. नामस्मरण, स्मरण मात्रे. नामस्मरण जर आपण महाराजांचं केलं तर महाराज आपल्या जवळ असतात. असे किती माझ्यावर पण किती प्रयोग झाले, खूप झाले, अजून पण होत आहे. अजून पण अशा धमक्या तर आहेच, पण असे पण खूप प्रयोग झाले. अघोरी असेल, हे असेल, किती जणांनी प्रयोग केले, किती काही केलं, आपल्या केसाला धक्का लागू शकत नाही. महादेव असेल, दत्त महाराज असेल, अरे शेवटी दत्त महाराज म्हणजे शेवटी एंड. खूप जण काही काही जरा फोटोहून क्रिया करता, काही काही व्हिडिओहून त्रास द्यायचा प्रयत्न करता. त्रास होतो, पण आपण जर सेवा केली दत्त महाराजांची, आपल्या केसालाही धक्का लागत नाही, माझ्या केसाला धक्का लागत नाही. म्हणून आपल्या या ज्या बाधा, या ज्या गोष्टी असतात या असतात, पण याच्या जास्त माग लागायचं नाही. आपापलं काम करायचे. आपले ड्रेस, वस्तू कोणाला द्यायचे नाही घालायला. आपण जे घालतो कपडे हे कधीही कोणाला घालायला द्यायचे नाही. अमावस्या पौर्णिमा कोणाच्या घरचं खायचं नाही. कटाक्षाने लक्ष द्यावायची. काही काही गोष्टी पथ्य पाळायला पाहिजे आपण. अमावस्या पौर्णिमा कोणाच्या घरचं खायचं नाही. परत आपले ड्रेस कोणाला द्यायचे नाही. कोणाचे कपडे आपण वापरायचे नाही. आणि कधीही आपलं मन समाधान ठेवायला पाहिजे. आपण मन समाधान असलं तर तुम्हाला कसलीही चिंता नाही हो. आपलं मनच समाधान नाही. आणि आपण काय करतो, 17 ठिकाणी विचारतो. काही काही ठिकाणी काय करतात, काही काही जण चांगले असतात, ते सात्विक असतात, गुरुभक्ती करणारे असतात. काही काही जण अघोरी असतात, ते थोडं असलं की जास्त करून ठेवतात. म्हणून या अघोरीपासून, या गोष्टीपासून सगळ्यांनी वाचायला पाहिजे. सगळ्यांनी लक्षात ठेवा की ह्या तुमच्या खाण्यात आलेल्या गोष्टी असेल ते फक्त नामरक्षा स्तोत्राच्या मुळे बाहेर निघू शकता. आणि घरामध्ये जर गुरुचैत्र पारायण आणि नवनाथ पारायण जर केलं ना, घरातील बाधा सगळी निघून जाते. एका जणांची सेवे करायचे अनुभव आहे. त्यांच्या घरात बाधा होती. ते असे म्हणायचे, दादा आमच्या घरात बाधा आहे, रात्री पिण्याचा आवाज येतो, पाणी पिण्याचा आवाज येतो, ग्लासचा आवाज येतो आणि यायचा. त्यांनी मला घरी त्यांच्या बोलवलं होतं. एक दिवस मी थांबलो होतो त्यांच्या घरी. त्यांच्या घरात अचानक आवाज यायचा. मी पण घाबरलो होतो. अचानक आवाज, कोणी पाणी पितंय, कोणी राहतंय, अचानक आवाज यायचा. मग त्या दिवशी नवनाथ पारायण त्यांना म्हटलं, नवनाथ पारायण चालू करून द्या. ते बसूच देत नव्हतं, पण सगळीकडे गोमूत्र टाकून नवनाथ पारायण करायला बसले. 7 दिवसाच्या पारायणामध्ये जे काही होतं ते आलंच नाही. आणि नंतर अजून आता काही त्रासच नाही. पहा, गुरुचैत्र पारायण पण, गुरुचैत्र पारायण केल्यानंतर जे काही असेल ते सगळे निघून जातं. आपल्या मनात भीती असती, ती भीती पहिले आपण डोक्यातून काढून टाका. आणि तुम्ही खूप अशा बाबा बुवांना 1000, 2000, 10, 50,000 असे पैसे घालून जर केलं तर असं बाहेर निघत नसतं, बाहेर निघणार पण नाही. अशा फसवणुकीपासून दूर राहा. कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. सरळ गाणगापूरमध्ये जा. गाणगापूरमध्ये भूत, पिशाच, बाधा ह्या सगळ्या निरासन होता. 1 रुपयाची गरज लागत नाही. आणि तुम्हाला तिथं कोणाला भेटायची पण गरज नाही. काही गरज नाही तुम्हाला कोणाला भेटण्याची. सरळ जायचं गाणगापूरला, संगमावर स्नान, दुपारी 12 वाजता आरती, रात्री 8 वाजता पालखी. आणि जिथे संगम आहे तिथे गुरुचैत्र पारायण, स्वामीचैत्र पारायण, संक्षिप्त गुरुचैत्र हे वाचायला पाहिजे बस. आणि ज्यांना बाधा आहे, ज्यांना काही आहे, त्यांना न सांगता गाणगापूरला घेऊन जा. आपण काय सांगतो, चला गाणगापूरला, चला गाणगापूर, असं नाही सांगायचं. दुसऱ्या गावाचं नाव सांगायचं आणि गाणगापूरला घेऊन जायचं. जे काही बाधा असते ती पहिलेच पळून जाते मग. म्हणून या बाधेबद्दल जास्त डोक्यामध्ये विचार करायचा नाही. जास्त ताण घेऊ नका. कोणाला छातीमध्ये दरदर होत असेल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल, त्यांनी एकदा तरी गाणगापूरमध्ये जावं, तिथे स्नान करावं आणि आपली सेवा आहे ती सेवा करावी, न घाबरता करावी. दत्त महाराज सदैव असतात. आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल ती आणावी. त्यांना रोज अभिषेक करायचा, श्री सुक्त, पुरुष सुक्त. नाही आलं तर आपण ओम श्री दत्तात्रया नमः किंवा दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणत म्हणत दूध पाण्याने अभिषेक करावा. ते पाणी घरामध्ये प्यायचं आपण सगळ्यांनी आणि घरामध्ये थोडं शिंपडायचं बस. जे काही असेल ना, जिथे दत्त महाराज असतात तिथे कोणत्याही प्रकारची बाधा राहू शकत नाही राहू शकत. आणि खूप जण म्हणतात ना तरी पण राहते, तिथे खोटं बोलताय, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने सगळ्यांनी लक्षात ठेवा. जास्त करणी बाधाबद्दल, जास्त अंधश्रद्धाबद्दल जास्त ताण घ्यायचा नाही. सेवा जास्त करा, नामस्मरण जास्त करा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.